कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। सारळमधील सोसायटीवर एलसीबीचा छापा, गांजा सेवन प्रकरणी दोघांवर गुन्हा, एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई। चिपळूणमध्ये गव्या रेड्याचे दर्शन, शिंदेमळा परिसरात खळबळ, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा, प्रवेशोत्सवाने शाळा गजबजल्या। नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध आरोग्य सुविधांचा लोकार्पण कार्यक्रम, पत्रिकेतून शिंदेंचं नाव वगळल्याचा आरोप, शिवसेनेचा महापालिकेत घेराव। पाहुयात सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील सारळ येथील एका हाय प्रोफाईल सोसायटीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि मांडवा सागरी पोलिसांनी संयुक्त छापा टाकत मोठी कारवाई केली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान संबंधित फ्लॅटमध्ये पार्टी सुरू असल्याचे आढळून आले। तपासणी दरम्यान दोन्ही व्यक्ती गांजा सेवन करताना आढळल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी घटनास्थळावरून गांजा, कागदी नळ्या आणि लायटरचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधितांविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान या कारवाईवेळी उपस्थित असलेल्या एका युक्रेनियन महिलेच्या विजाची मुदत संपल्याचं निष्पन्न झाल्याने तिच्या विरोधात देखील इमिग्रेशन आणि फॉरेनर्स ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे। चिपळूण शहरातील शिंदेमळा हॉटेलजवळ शिंदेमळा परिसरात तसेच परांजपे स्कीम सोसायटी आणि 4 रोड परिसरात गवारेडा दिसून आल्याची माहिती समोर आली आहे। अचानक झालेल्या दर्शनामुळे परिसरातील नागरिकांमध्ये कुतूहलासोबतच काही प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं। गवारेडा वस्तीच्या परिसरात आल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे। विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकटे बाहेर पडताना काळजी घ्यावी असे सांगितले जात आहे। दरम्यान या संदर्भातील माहिती संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवण्यात येत असून नागरिकांनी गवारेडा दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन करण्यात आले। परिसरात खबरदारीचे वातावरण असून नागरिकांना दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे। नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल तालुक्यातील वळहाळ येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले। मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले तसेच त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला। शिक्षण, स्वप्न आणि भविष्यातील उद्दिष्टांबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करत त्यांनी त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले। राज्यात आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी वहाळ जिल्हा परिषद शाळेला भेट दिली। त्यांच्या भेटीमुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नवीन शैक्षणिक वर्षात आपण शाळा उघडल्यानंतर पहिल्या दिवशी हा एक शाळा प्रवेशाचा महोत्सव या ठिकाणी आयोजित करतो आहोत आणि महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये लोकप्रतिनिधी, मंत्री, नेते अशा पद्धतीनं हा प्रवेश साजरा करतायत। रायगड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी आल्यानंतर मला अतिशय आनंद झाला। नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांनी मावळ तालुक्यातील कान्हे येथील आदर्श जिल्हा परिषद शाळेला भेट देत विद्यार्थ्यांचे स्वागत केलं। शाळेच्या पहिल्याच दिवशी त्यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या शिक्षणाविषयीच्या भावना जाणून घेतल्या। तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांच्या नव्या शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून शिक्षणाबाबत सकारात्मक प्रेरणा मिळाली।
यावेळी आमदार सुनील शेळके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, शिक्षक वृंद तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माणगाव तालुक्यातील बामणोली रोड परिसरातील रायगड शिक्षण संस्था संचलित भास्करदादा कामेरकर विद्यालय यंदा इयत्ता 5वी प्रवेशासाठी पालक आणि विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला आहे. मागील 26 वर्षांपासून गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्तबद्ध वातावरण आणि स्पर्धा परीक्षांसाठी पूरक मार्गदर्शन यामुळे या विद्यालयाने तालुक्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. यावर्षी विद्यालयाने नवीन प्रवेशाचा सुमारे 99% टप्पा पूर्ण केला असून त्यानिमित्त शाळा प्रवेशोत्सव 2024 उत्साहात साजरा करण्यात आला. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी करून तसेच तोंड गोड करून स्वागत करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कामेरकर तसेच सचिव निपुण कामेरकर आणि मुख्याध्यापक अविनाश पाटील, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे विद्यालयाची शैक्षणिक वाटचाल अधिक बळकट होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नवीन प्रवेशित विद्यार्थी आणि पालकांचे डॉक्टर संतोष कामेरकर यांनी अभिनंदन करून आभार मानले. खेड तालुक्यातील लोटे माळवाडी जिल्हा परिषद आदर्श शाळा लोटे माळ येथे नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवागत विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात आणि वाजत गाजत स्वागत करण्यात आले. शाळेच्या उंबरठ्यावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांचे शिक्षकांनी औक्षण करून स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांना गुलाब, पुष्प, गणवेश आणि शालेय साहित्य देण्यात आले. पहिल्याच दिवशी मिळालेल्या भेटींमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. यावेळी तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व आणि शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला सरपंच चंद्रकांत चाळके, सचिन काते, रुपेश काते, रोहन कालेकर, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 1.5 महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांचे दरवाजे पुन्हा विद्यार्थ्यांसाठी खुले झाले. शाळांच्या घंटानादासह नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात झाली असून शांत असलेली शाळांची आवारे पुन्हा एकदा चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेली आहेत. यंदा इयत्ता पहिलीत तब्बल 9,461 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून अनेक चिमुकल्यांनी पहिल्यांदा शाळेच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये फुगे, रांगोळ्या, पुष्पवृष्टी आणि मिठाई देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. नवीन पाठ्यपुस्तकांचे वितरण, प्रवेशोत्सव कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधांची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. तसेच लोकप्रतिनिधी आणि अधिकारी जिल्ह्यातील विविध शाळांना भेट देऊन व्यवस्थेची पाहणी करणार आहेत. नव्या आशा, नवी स्वप्ने आणि नव्या उत्साहासह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला आजपासून सुरुवात झाली आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी मंडणगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे गुलाब, पुष्प आणि चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला. यावेळी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम यांनी जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढवणे, विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच शिक्षण क्षेत्रासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथील रॉयल एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर A.R. उंडरे इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. संस्थेच्या अध्यक्षा बेगम रेहाना अहमद यांच्या हस्ते या शाळेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला इस्माईल अली मुकादम, डॉक्टर सैफ इस्माईल मुकादम हे विशेष उपस्थित होते. तसेच संस्थेचे चेअरमन सय्यद जमीर नाझेर, रॉयल एज्युकेशन सोसायटीचे शिक्षक आणि कर्मचारी, पंचक्रोशीतील मान्यवर आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण उपलब्ध व्हावे या उद्देशाने या शाळेची स्थापना करण्यात आली असून शिक्षण क्षेत्रातील हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातोय. या उद्घाटन सोहळ्यात शाळेच्या भावी वाटचालीबाबत आशावाद व्यक्त करण्यात आला. मेरा ये तालीमी सफ़र जो है वो तकरीबन समझिए कि 35 साल से शुरू चल रहा है और
रॉयल एजुकेशन सोसाइटी जिसका बेस जो है जो कायम है बोडली पंचायतन में, और वहाँ से फिर हमने मुख्तलिफ गांव में और तालुकों में उनके छोटे छोटे मतलब स्कूल खोले हमने। जैसे हमने शुरू किया केजी से, अपर केजी से, फिर वो बढ़ते बढ़ते जैसे अभी तुड़ील यहाँ से बहुत नज़दीक है, वहाँ हमने शुरू किया था केजी से, आज वो 12वीं तक पहुँच गया है। इसी तरह बानकोट में, इसी तरह श्रीवर्धन में, और भी कई रनवेल है, फिर राजपुरी है हमारी बहुत बड़ी ब्रांच, वो भी हमने ऐसे छोटे बच्चों के क्लासेस से शुरू किया था, वो भी आज 12वीं तक पहुंच चुका है। और माशाल्लाह हमारा रिज़ल्ट भी 100% रहता है। और हमको हमारे यहाँ सिर्फ मुसलमान बच्चे नहीं पढ़ते, हमारे पास सब मजहब के दीन के बच्चे पढ़ते हैं। नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध आरोग्य सुविधांच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्याचा आरोप करत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे। शिवसेना नेते विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील सचिव दालनाला घेराव घालत तीव्र निषेध नोंदवला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान सहन केला जाणार नसल्याचा इशारा दिला। राज्य सरकारच्या माध्यमातून नवी मुंबईतील विविध विकास कामांना गती मिळत असताना इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेत पालकमंत्र्यांचे नाव वगळणे हे जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसणार असल्याची चर्चा रंगली आहे। ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी ओबीसी समाजाचा प्रमुख चेहरा म्हणून ओळख असलेले सहदेव बेटकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। भाजप प्रवेशापूर्वी सहदेव बेटकर यांनी आपल्या पक्षपदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। कोकणातील राजकीय समीकरणांवर या प्रवेशाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। बुधवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सहदेव बेटकर यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रवेशाकडे रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणाचे लक्ष लागले आहे। पोलादपूर तालुक्यातील चांडवे खुर्द येथील ISO मानांकित डिजिटल शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला आणि नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे। या विशेष कार्यक्रमाला राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तसेच आदर्श शाळा उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शाळेने 50 वर्षांचा यशस्वी शैक्षणिक प्रवास पूर्ण केला। यानिमित्त मंत्री गोगावले यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि डिजिटल शिक्षण उपलब्ध करून देण्यात या शाळेची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगत येथील विद्यार्थी भविष्यात विविध क्षेत्रात यश संपादन करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। रायगड जिल्ह्यातील चिखली येथील सरखेल कान्होजी आंग्रे हायस्कूलला राजाबाई केणी यांच्या वाढदिवसानिमित्त मोठी भेट मिळाली आहे। 1964 साली स्थापन झालेल्या या विद्यालयाच्या नवीन इमारतीचे आणि 11 सुसज्ज वर्गखोल्यांचे उद्घाटन सीरो क्लीन फार्म प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन डॉक्टर गौतम विनोद दफ्तरी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले। शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाबाई केणी यांच्या प्रयत्नातून आणि डॉक्टर दफ्तरी यांच्या सहकार्याने साकारलेल्या प्रकल्पामुळे 62 वर्षांच्या शाळेचा कायापालट झाला आहे। जीर्ण झालेल्या इमारतीमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर होऊन आता विद्यार्थ्यांना आधुनिक आणि सुसज्ज वातावरणात शिक्षण घेता येणार आहे। या कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी, मानसी दळवी, रसिका केणी, सुधीर तेलंग, डॉक्टर गिरीश मुजुमदार, उमा मुजुमदार, संजीवनी नाईक यांच्यासह शाळेचे शिक्षक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ही इमारत शिक्षणाची नवी संधी ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। आगे बहुत अच्छा स्वागत हुआ है। स्कूल भी बहुत अच्छी बनी है। सब क्लासरूम्स को हमने देखा और ये लोग ने बहुत बहुत मेहनत की यहाँ पे, और हम लोग चाहते हैं कि यहाँ से सब बच्चे
इतना अच्छा सीख के निकले कि दुनिया में नाम उनका सबका रोशन हो, ये जगह का भी नाम रोशन हो। और मिस्टर एंड मिसेस किनी ने हमको ये चांस दिया, आपने भी ये चांस दिया, तो हम बहुत आभारी है इसके। थैंक यू। 10 किलोमीटर अंतरावर या शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षणासाठी येत असत, परंतु आज 64 वर्ष झाल्यानंतर 62 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या शाळेमध्ये शाळेच्या भिंती, शाळेची इमारत पूर्णपणे नादुरुस्त झाल्या होत्या। परंतु यासाठी आम्ही अनेक प्रकारचे प्रयत्न करत होतो, परंतु माननीय डॉक्टर गौतम दप्तरी आणि आरती दप्तरी यांच्या CSR फंडातून त्यांनी जो आम्हाला शाळेला जी मदत केली आणि 1 कोटी रुपयाचा जो फंड दिला आणि त्यांच्या फंडातून आज आम्ही 11 रूम आणि बाकी जे पूर्णपणे जी डेव्हलपमेंट करून ही इमारत चांगल्या पद्धतीत आम्ही बांधलेली आहे आणि ह्या इमारतीचा फायदा या परिसरातील विद्यार्थी घेतील। कारण अनेक प्रकारच्या तक्रारी वजा हे असायचं की या शाळेमध्ये मोडकळीस आलेल्या भिंती किंवा इमारती यामुळे या विद्यार्थ्यांची पट कमी झाली होती की या परिसरातले विद्यार्थी अनेक ठिकाणी 10 ते 15 किलोमीटर अंतरावर टाकायचे, परंतु या इमारत झाल्यानंतर या इथे सर्व जी मुलं बाहेर गावी जायची ती मुलं ह्या शाळेमध्ये 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेतील। आणि आता आमचा मानस आहे की 11वी 12वी सुद्धा ह्या शाखेमध्ये आम्हाला चालू करायचे आहे। त्यामुळे सर्कल कान्होजी आंग्रे हायस्कूलच्या सर्वच शिक्षण क्षेत्रातील सर्व तज्ञ मंडळींनी एकत्र येऊन येथे चांगल्या प्रकारे आम्ही कॉलेज चालू करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। शिवसेना जिल्हा प्रमुख राजाबाई केणी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आज त्यांनी एका शाळेचं उद्घाटन केलं, चिखलीची शाळा ही, आणि जवळजवळ 11 वर्गखोल्यांचं या ठिकाणी राजाबाई आणि ज्यांनी म्हणजे दप्तरी कुटुंब, त्या कुटुंबाने त्या शाळेसाठी त्यांचं योगदान दिलं आणि हे योगदान इथपर्यंत आणण्याचं काम आमचे जिल्हा प्रमुख राजाबाई केणी यांनी केलं। कारण त्यांनी राजकारण आणि समाजकारण या 2 गोष्टींचा वसा हातात घेतलेला आहे। कारण मागच्या कालावधीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने बालेकिल्ला असणाऱ्या लोकांना सुद्धा राजाबाईंनी या ठिकाणी छेद दिलेला आहे। सुरुवात प्रथम त्यांनी ग्रामपंचायतीपासून केली। कित्येक वर्ष या ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती, पण त्याला सुद्धा विकासाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून त्याला सुद्धा छेद दिला आणि लोकांचा विश्वास आणि प्रेम संपादन करण्यात हे उभयता दोघंही यशस्वी झालेले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पेण येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। मनसे नेते दिलीप पाटील यांच्या पुढाकाराने मनसैनिकांनी पेण उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत येथील रुग्णांना फळांचे वाटप केले। त्यानंतर दादर सागरी पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। या उपक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी जपत राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी मनसे रायगड जिल्हाध्यक्ष बाळा म्हात्रे, महिला जिल्हाध्यक्षा छाया शिंदे, जिल्हा चिटणीस पंकज शहा, शहर अध्यक्ष सुदेश संसारे यांच्यासह सुरेंद्र उर्फ नागेश गावण आदी उपस्थित होते। पेशंट लोकांसाठी आम्ही फलवाटप हा कार्यक्रम केलेला आहे आता, आणि अजून कार्यक्रम म्हणजे दिवसभरामध्ये अनेक कार्यक्रम होणार आहेत। ते या कार्यक्रमाला आमच्या रायगड जिल्हाध्यक्ष बालाशेठ म्हात्रे, महिला जिल्हाध्यक्षा छाया शिंदे मॅडम आणि पंकज शाह जिल्हा सचिव, शहर अध्यक्ष सुदेश संसारे, तालुका अध्यक्ष मनोहर पाटील, नागेश गावण असे इतर सगळे कार्यकर्ते पदाधिकारी सगळे उपस्थित आहेत। आणि दिवसभरामध्ये अजून कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत। तसेच उद्यासुद्धा आम्ही साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे म्हाडामध्ये। आम्ही आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी त्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवावी। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।